आज आपण बघणार आहोत माती नसताना कुंडी कशी भरायची आणि झाड कसं लावायचं. बघा आता इथे बघा मूठभर इतकीच माती माझ्याकडे बाकी आहे आणि आता ही कुंडी कशी भरायची समोर बघते. आता तर वेस्ट पण नव्हतं काही उरलेलं. बघा इथे ही जी किडे आहे ना हे दाखवण्याचा प्रयत्न करते. मी जे वेस्ट टाकते ना ते बघा कसे आवडीनं खातात आणि आपल्याला खत निर्माण करून देतात. आपल्याला फक्त हे सर्व ठेवावं लागते. हे सगळं बाकी काम हे असे जंतू करतात. याच्यामध्ये गांडूळ असतात, हे असते आणि अजून बऱ्याच प्रकारचे असतात की जे खत निर्माण करतात. सर्वात पहिले तर हे तुळशीला ज्या मंजुळ्या आल्या होत्या ह्या काढून घेते आणि हे आपल्या त्या कुंडीत भरते ज्याच्यात मला झाड लावायचं आहे. पण याच्या एवढे येणं तर होणार नाही. म्हणून चला असे काही झाडं पाहते की ज्याला बघा अपराजिताला भरपूर याला म्हणजे फुलं येऊन गेल्यावर बी तयार झालं होतं. ते बी तोडते, एक्स्ट्रा सुकलेले पानं तोडते. हे सर्व करून मी एक टोपलं भरून आणते आणि त्याच्यामध्ये मग आपलं झाड लावण्यासाठी मदत होईल. म्हणजे बघा जेव्हा आपल्याकडे मातीची कमतरता असते तेव्हा असंही करावं लागते. मला तसं वाटते की माझ्याकडे जेवढं वेस्ट आहे ना तेवढं मला कमी पडायला लागलं. फक्त एक कारण करा, मी वेळेवर भरते. तुम्ही आधीपासून कुंड्या तयार करा म्हणजे तुम्हाला चांगला रिझल्ट मिळेल. मला तर सवय झाली तर मला काही होत नाही. माझी झाडं खराब होत नाही आणि झाडं पण अशी निवडायची की जे झाडं आपले जुने आहे, आपल्या कुंडीत आधीच लावलेलं आहे. नवीन झाड जर लावला तर कदाचित गरमीमुळे खराब होऊ शकते. म्हणून मी काय करते, आता ज्या झाडाची रिपोर्टिंग करायची होती त्या झाडामध्ये हे वापरते. बघा असं मी छोटं टोपलं भरलं. थोडी मेहनत लागते पण जेव्हा झाडांना फळं फुलं येते तेव्हा मात्र ही सर्व मेहनत बाहेर निघते आणि त्याचा आनंद वेगळाच होतो. बघा आता एक टोपलं भरून आणलं होतं असं आणि चला आता त्याच कुंडीमध्ये टाकूया. बघा मातीची कमतरता झाली ना दूर. नाहीतर आपल्याला किती माती लागली असती. पण आता ज्या झाडातून आपण काढू ना तेवढ्याच मातीमध्ये आपलं हे मोठी कुंडी तयार होते. म्हणजे आधीची आपली कुंडी छोटी आहे ज्याच्यामध्ये झाड लावलेलं आहे. आता मोठ्या कुंडीत लावण्यासाठी तेच मातीची कमतरता भासणार नाही. इथं बघा पिंपळाचं झाड निघालेलं होतं ना छोट्या कुंडीत लावलेलं आहे. त्याच्या मुळ्या तर खूप लवकर पसरतात आणि लावायचं बघा अंजीरचं झाड. तुम्हाला दिसत असेल इथं अंजीरसुद्धा आलेलं आहे. हे झाड काढून लावूया आणि कचऱ्याच्या साहाय्याने झाडं लावल्यामुळे बघा हे पण लवकर निघते आणि तिची मातीसुद्धा छान तयार झालेली असते. त्या झाडाला त्या कचऱ्याची सवयच असते म्हणून झाडं खराब होत नाही आणि ते पहिलेच तशा पद्धतीने लागलेलं असते. बघा याच्या मुळ्या कट करते कारण हे बसणार नव्हतं याच्यात. हळूहळू याच्या मुळ्या कट झाल्या ना थोडीशी हळद टाकत असते चिमूटभर आणि बघा झाड ठेवून घेतलं मध्ये आणि आजूबाजूनं हे जे भाग आहे ना याच्यामध्ये सुद्धा आपण वेस्ट टाकू शकतो किंवा माती असेल तर माती भरू शकतो. हे झाड आता मधोमध ठेवून घ्यायचं कारण एकदा ठेवल्यावर परत परत तेच काम करायला कंटाळा येते. म्हणून परत काढलं आणि परत थोड्या मुळ्या कट केल्या कारण मला असं वाटलं हे बसत नाही आहे एवढ्या जागेत. मेन म्हणजे हे झाड संध्याकाळच्या टाईमला गरमी इतकी आहे, एकदमच गरमी वाढली, ऊन पण वाढलं, पाऊस तर काहीच नाही. त्याच्यामुळं झाडं लावायला सुद्धा पाऊस आला ना तर तेव्हा काम केलं तर मात्र आपल्याला 100%च रिझल्ट मिळत असते. पण तरी हे सर्व झाडं लागले आणि लागतीलच अशी मला खात्री आहे कारण त्यांची व्यवस्थित काळजी आपण घेतो आहे. बघा आता अशा पद्धतीने मधोमध झाड ठेवून घेतलेलं आहे आणि साईडला आपण सुकलेले पानं वगैरे भरू शकतो आणि त्याच्यासोबत मग थोडीशी माती टाकायची. चला आता मी तुम्हाला दुसरं कामसुद्धा माझं दाखवते. अशा पद्धतीने आता साईडला माती भरून घेते आणि आपलं हे झाड लावलं छान. जे कुंडीतून माती निघाली त्याच्यामधून मोठी कुंडी भरल्या गेली. अशा पद्धतीने लावलं अंजीरचं झाड आणि बघा एका ताईला मला वॉटर लिलीची ऑर्डर आली होती. तर बघा अशीच कुंडीच पाहिजे होती त्यांना, छोटी कुंडी. बघा किती मुळे येतात त्याला आणि एका दादाला मात्र असं स्वच्छ धुवून त्यांना पूर्ण हे पाहिजे होतं झाड. हे त्यांच्यासाठी काढलेलं होतं आणि एकांना ते पूर्ण कुंडीच उचलून द्यायची होती फक्त कारण ते म्हणे आमच्याकडे फुलं येत नाही म्हणून. आणि बाकी आपल्या बागेमध्ये इतके फुलं यावर्षी फुलत आहे ना, हे बघून हा नजारा आहे ना इथून खाली जावं वाटत नाही. तासनतास काम करावं वाटते पण बाकी कामंसुद्धा असतात त्याच्यात. श्रावण महिना, पूजा, सर्वच गोष्टी आपल्याला करावं लागत असते. पण एक वेळा ही झाडांची आवड निर्माण झाली ना ही मात्र वेगळीच असते. मन रमते, कोणताही विचार मनात येत नाही याच्याशिवाय. म्हणूनच एक साधना आपण म्हणू शकतो. खूप छान होते. बघा ही कुंडी मी काढून त्यांना दिलेली होती. तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल ना तर चॅनलला एक लाईक, सबस्क्राईब आणि छोटीशी कमेंट करा. त्यासाठी आभारी आहे. धन्यवाद.